या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे माझ्या गावातील ग्रामस्थ बंधू भगिनी आणि तरुण मित्र आणि पत्रकार मित्रांनो, सगळ्यांना मनापासून नमस्कार करतो आणि ऋण व्यक्त करतो की आपण एवढ्या मोठ्या संख्येने या जाहीर सभेसाठी मला आशीर्वाद देण्यासाठी आलात, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना नतमस्तक होऊन प्रणाम सुद्धा करतो। 20 तारखेला महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आहे। शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्रजी पवार आणि काँग्रेस पक्षाचा महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी आपल्या समोर आहे। या निवडणुकीच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे आपण सगळेजण दिवस रात्र मला उमेदवार म्हणून निवडून देण्यासाठी आपण मेहनत घेतात आणि त्याचबरोबर या आपल्या सगळ्यांच्या बरोबरीनं आपले सगळे नेते व्यासपीठावर बसलेले हेही आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आणि आपल्याला सगळ्यांना या निवडणुकीसाठी सामोरं जाताना कशा पद्धतीने जायला पाहिजे यासाठी सगळीकडे फिरत आहेत। मला या सगळ्या प्रवासामध्ये माझा या गावातला 15 वर्षापूर्वीचा 20 वर्षापूर्वीचा राजकारणाचा प्रवास आठवतो। 2000 साली मी माझं कॉलेज कंप्लीट केलं आणि ग्रामपंचायतमध्ये ती निवडणूक लागली आणि ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलो। त्यावेळी राजकारणाला काही समजत नव्हतं, पण माझ्या सगळ्या तरुण सहकार्यांनी आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांनी त्या निवडणुकीमध्ये मला विजयी केला आणि पहिल्यांदा राजकारणात जाण्याची संधी दिली। आज 15 वर्षानंतर 30 मंडळी आजही त्याचप्रमाणे माझ्या सोबत आहेत, पाठीशी आहेत। हे शेड आजच्या या उपस्थितीवरून दिसत आहे। आणि मगाशी तुम्ही म्हणालात की आपण आपल्या आयुष्यामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये काय कमवलं, याचं उत्तर ज्यावेळी अशी माणसं जमतात त्यावेळी लक्षात येतं की ही आपली कमाई आहे आणि म्हणून आपण आपल्या सार्वजनिक आयुष्यामध्ये यशस्वी आहोत। 15 वर्षाच्या कार्यकर्त्या 15 वर्षाच्या राजकीय प्रवासामध्ये जे काही करता येईल ते मी माझ्या करण्याचा प्रयत्न मी माझ्या गावासाठी आणि लोकांसाठी करत आलो। भरभरून लोकांनी प्रेम दिलं, गावानं प्रेम दिलं आणि त्याच माध्यमातून आजपर्यंतचा सगळ्या क्षेत्रातला प्रवासी उंचावत गेला। राजकीय क्षेत्राबरोबर व्यावसायिक क्षेत्रातही या गावची आमची ग्रामदेवताच्या सुखाईच्या आशीर्वादाने या सगळ्या लोकांच्या पाठबळामुळे व्यवसायामध्ये यशस्वी झालो आणि सामाजिक क्षेत्रातही यशस्वी झालो। आणि ज्येष्ठ मंडळी ज्यांनी मला घडवलं ही सगळी मंडळी माझ्यासमोर पुढे बसलेली आहे। आज या सगळ्या मंडळींनी विचार दिला, मला पुढे जाण्यासाठी बळ दिलं, मार्गदर्शन केलं, म्हणून आजपर्यंत इथपर्यंत आलो। शेठ आपल्याला आठवत असेल 2017ची पंचायत समितीची निवडणूक होती। आपण पालकमंत्री होतात। काल त्यावेळेला तुमच्या मागणे फिरणारे आज आपल्याकडे नाही आहेत, पण त्यावेळी त्यांना तुम्ही उमेदवारी दिल्यानंतर मला स्वतः बोलून घेतलं आणि सांगितलं, प्रशांत चिंता करू नकोस, तुझ्या उमेदवारीसाठी मी तुझ्या पाठीशी उभा आहे। कारण तो माझा हक्क होता, त्यावेळेला कार्यकर्त्यांची मागणी होती। आज जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्याकडे माझे कार्यकर्ते जाऊन आले, आज जे आमचे इथले नेते आहेत त्यांच्याकडे आमचे सगळे कार्यकर्ते जाऊन आले, पण त्या सगळ्यांनी कोणी आश्वस्त केलं नाही। पण शेठने मला सांगितलं, तू चिंता करायचं कारण नाही, मी तुझ्या पाठीमागे तुझ्या उमेदवारासाठी खंबीर आहे आणि उमेदवारी तुलाच मिळणार, कारण तो तुझा अधिकार आहे। पण दुर्दैवाने ज्या वेळेला माझी उमेदवारी त्यांना देता आली नाही त्यावेळी सुद्धा मला बोलून सांगितलं, प्रशांत माझा नाईलाज झाला, मला वरून फोन आलाय आणि मला तुला उमेदवारी देता येत नाही, पण मला त्याची खंत आहे। त्यावेळेला मला शेठचे व्यक्तिमत्व काय आणि कार्यकर्ते कसे घडवायचे, कार्यकर्त्याला कशा पद्धतीनं सांभाळायचं आणि कार्यकर्त्याला कशा पद्धतीनं जपायचं हे मी त्यावेळेला शेठच्या त्या संवादामुळे, त्या अगोदर मी शेठच्या फारसे संपर्कात कधी नव्हतो। ते पहिल्या वेळेला आमदार झाले त्यावेळी मी कॉलेजला होतो आणि मी त्यावेळी शिवसेनेतल्या शाखा प्रमुख होतो। त्यावेळेला आम्ही शेठसाठी सगळीकडे काम करत होतो।
पण त्यानंतर कॉलेज कंप्लीट झालं आणि माझा राजकारणातला प्रवास, मी ग्रामपंचायतला निवडून आलो आणि माझा प्रवास बदलला. पण शेठ नक्की त्यावेळेला जे घडलं त्यावेळेचं तुम्हालाही दुःख मी तुमच्या चेहऱ्यावर पाहिलं होतं. पण नियती बरोबर न्याय करते. त्यावेळी मला पंचायत समितीचं तिकीट नाकारलं. त्यानंतर मी माझ्या सहकाऱ्यांबरोबर अपक्ष निवडणूक लढवली आणि निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सुद्धा ज्या पक्षाच्या विरोधात आपण लढलो त्या पक्षाच्या विरोधात आपले कार्यकर्ते लढले. त्या कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडायचं नाही म्हणून पुन्हा मी माझ्या मूळ पक्षात गेलो नाही, इथंच थांबलो. आणि मग त्यानंतर काही दिवसांनी काँग्रेसचा प्रवास सुरू झाला. रमेशभाईंनी मला तालुकाध्यक्ष केलं आणि मी काँग्रेस पक्षामध्ये राहिलो. आज त्या गोष्टीला 5 वर्ष पूर्ण होत असताना परिस्थिती बदलली. जे इकडे होते ते तिकडे गेले आणि आदरणीय पवार साहेबांनी असेल, रमेशभाईंनी असेल, पुन्हा पक्षात बोलावलं आणि आज आमदारकीची उमेदवारी दिली. साहेब नीती अशा पद्धतीने न्याय देत असतो. आज मी त्यांच्यासमोर लढायला आहे. त्यावेळी माझ्या जनतेच्या, माझ्या सगळ्यांच्या मनातला जो अपेक्षा होती त्या अपेक्षेची पूर्तता आज नेते अशा पद्धतीने करते आहे. आणि त्यासाठी आज आपण आशीर्वाद द्यायला आलात हे माझ्यासाठी आणि माझ्या इथल्या घरच्यांसाठी खूप मोठं भाग्याचं काम आहे असं मी स्वतःला समजतो. मी भाग्यवान आहे शेठ की त्यावेळची सहल आज तुम्ही या ठिकाणी येताय आणि तुमच्यासाठी आज एवढ्या मोठ्या संख्येनं सगळेजण उपस्थित राहून तुमच्या स्वागताला येत आहे की त्या 5 वर्षातल्या कार्यकर्त्यांची खंत आज तुमच्या रूपाने दाखवण्यासाठी सगळी मंडळी जमलेली आहे.